राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरात गृहकलह सुरू झाल्याची चर्चा आहे। देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। वडिलांच्या नाराजीवरून सलील यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। काटोल नगर परिषद निवडणुकीत राहुल देशमुखांच्या शेकापसोबत आघाडी करू नये असं सलील देशमुखांचं मत होते। मात्र अनिल देशमुखांनी कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य देत राहुल देशमुखांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली। यात महत्त्वाची बाब म्हणजे राहुल देशमुखांनी सलील देशमुखांविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेली। या सर्व घडामोडींमुळे वडील आपल्या मताला प्राधान्य देत नाहीयेत अशी भावना सलील देशमुखांची आहे। त्याच भावनेतनं त्यांनी राजीनामा दिल्याचं आता बोललं जात आहे। मी सलील बाबूंशी तुम्हाला सांगितलं, सलील बाबूंशी मी संध्याकाळात त्यांच्या निवासस्थानी जाऊन मी त्यांच्याशी चर्चा करेल। पण काय कारण मी म्हणतो समजून घ्यायचा प्रयत्न करेल। पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, जर त्यांची काही नाराजी असेल तर नाराजी निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश येईल। कुटुंबात कुठलाही वाद नाही, पिता-पुत्रांमध्ये अतिशय प्रेम आहे, अतिशय सामंजस्य दोघांमध्ये आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय की कदाचित तब्येतीच्या कारणावरून काही निर्णय त्यांनी घेतला असेल तर कदाचित त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मला या संदर्भामध्ये माझं वक्तव्य देणं मला श्रेयस्कर ठरेल असं मला वाटतं। त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, त्यामुळे कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यामुळे कदाचित काय अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा। या बाबतीमध्ये मी आगाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.